मारा मारा खोलवर टप्प्याचा चेंडू. जागते रहोचा आदेश देणारी गोलंदाजी. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो आपण तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक लॉंगांच्या क्षेत्रामध्ये आहे. दोन क्षेत्ररक्षक डीपला आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू निर्धाव, खूप सुरेख मारा करतो आहे, शिस्तबद्ध मारा. केवळ 4 धावा पाहायला मिळाल्या. मला वाटतं या हंगामातील निच्चांकी धाव संख्या NCC बोर्लीच्या नावावर कोरली गेली. दरम्यान पुढचा चेंडू पुढे सरसावत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झालेला आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातो एका टप्प्याच्या साह्यानं सीमा रेषा पार. लाजबाब चौकार. ओळखली पॉवर प्लेचं खेळ आहे आणि हे सुद्धा अचूक रीतीने ओळखलं. पुढे सरसावत आतिश पाटील यांनी आघात केला. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे निश्चितपणे पळाले, मात्र चेंडूला चांगल्या पद्धतीने फोर्स केलेला होता. एका टप्प्याच्या सहाय्यानं कव्हरच्या क्षेत्रात 4 धावा. 4 धाव्यानं वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलतोय आतिश पाटील. आतिश पाटील मध्ये सुद्धा जबरदस्त क्षमता आहे. दरम्यान प्रथमेश पुढचा चेंडू निश्चितच उसळी घेणारा चेंडू होता. बॅकफुट होती जात या ठिकाणी चेंडूला संरक्षित करावं लागलं. चेंडू पॉइंटच्या क्षेत्राकडे गेलेला होता. एकेरी धाव 5 धावा धावपलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. गणेश वाफाळे बी एक मातब्बर संघ आणि आई गावदेवी SK सापे हा सुद्धा संयुक्त संघ झालेला आहे सापे गावचा आणि हा सुद्धा संघ मातब्बर आहे. जबरदस्त ताकदीचा संघ. पुढचा चेंडू निखिल पाटील मोठा वार करण्याचा प्रयत्न करता आहेत. चेंडूला उंची अधिक लाभलेली आहे मात्र लांबी कमी. मात्र जयेश विशेष कौतुक करावं लागलं. बघा लॉंगॉनच्या क्षेत्रापासून मिडॉनच्या क्षेत्रापर्यंत धाव घेतली, मात्र 2 धावा रोखू शकलेले नाहीयेत. 2 धावेच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकतायत. 7 धावा. चांगला इफर्ट लावलेला होता या मैदानावरती. काही बाबी मात्र अजय आपण जर पहिला पाणी मारला गेलेलं नाहीये. मग कधी कधी चेंडू जर उसळी घेणारा असेल, उंचावरनं आलेला असेल तर तो बसण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. आउटफील्ड इतकी हार्ड नाहीये, काही ठिकाणी हार्डही पाहायला मिळते. दरम्यान चुकीचा चेंडू, फुल टॉस चेंडू. चेंडू धाडला जातोय लॉंग लेगच्या क्षेत्राकडे आणि पंचांचा इशारा नो बॉल. रिव्ह्यू मला वाटतं घेण्यात आलाय. पंच रिव्ह्यू कोणाचा आहे? एम्पॉवर कॉलिंग आहे, नाही आहे. इट्स नो बॉल. एकंदरीत 5 धावा मिळत आहेत. 5 धावेच्या जोरावर धावपलकावरती धावा झळकतायत. 12 धावा आणि रिव्ह्यू जो यूज करू शकत होता तो गेलेला आहे. सोन्या पाटील करून त्यांना विनंती करतोय आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम. धावपलकावरती धावा झळकल्या गेल्यात 12. चुकीचा चेंडू प्रथमेशने हाताळला होता कारण दुसरा चेंडू चौकार आला होता. त्यानंतर आपण पाहतोय की हा ज्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला, निखिलने त्याचा अचूक लाभ घेतला. दरम्यान प्रथमेश यांचा पुढचा चेंडू सामोर जाईल. निखिल फ्री हिटचा चेंडू, एक सुरेख फटका जोडला जातोय. चेंडू जातोय एका टप्प्याच्या साह्यानं कव्हर मध्ये. दर्शनीय चौकार.
होता की 1 ते 1.5 फुटाने केवळ सीमारेषा दूर होती, अन्यथा या चेंडूवर 6 धावा मिळाल्या असत्या. मात्र चौकार मिळतोय. चौकाच्या जोरावरती धावफलकावरती धावा जळकल्या 16. प्रथमेशच्या गोलंदाजीवरती यावरती गणगणाती आघात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आतिश पाटील, निखिल पाटील 10 धावांवरती निखिल पाटील खेळतायत. 3 चेंडूंना सामोरे गेले. दरम्यान प्रथमेश समोर येत आहेत निखिल पाटील. सुरेख चेंडू, निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि मिस टाइम फटका. कव्हर मध्ये झेल टिपला जातोय. पहिला झटका फटका दिला जातोय आईगाव देवी SK सापे संघाला. पहिल्या दिवसाचा अंतिम 3 मध्ये पोहोचणारा संघ होता सोरगाव B संघ. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहिला तर धनेश इलेव्हन कोकसे संघानं आपला बोलबाला केला. प्रत्येक खेळाडूने कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. खूप सुरेख सुंदर अशा रीतीनं खेळ झाला. राज पाटील असतील, आपण शुभम शेलार यांचाही खेळ पाहिला, मानस धुमाळचाही खेळ पाहिला. एकापेक्षा एक म्हणजेच महेश पाटील यांनीही सुंदर खेळ केला. साऱ्याच खेळाडूंनी चांगला खेळ केलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्या जोरावरती तो संघ अंतिम 3 मध्ये पोहोचलेला आहे. नवा फलंदाज अक्षय पाटील, मगाशी अक्षय पाटील यांच्याकडनं सुद्धा चांगलं आक्रमण झालेलं होतं. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तसे अटक हाताळण्यासाठी सोटा प्रतीक विषय सज्ज होईल. हार्ट ऑफ द PTC ही त्यांची ओळख आहे. नवोदित खेळाडू मागच्या काही वर्षामध्ये त्यांनी घेतलेली ही गरुड झेप अत्यंत दैदिप्यमान. देविदास पालवी, सागर पालवी आणि तुषार गरद यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही. 2 धावा जोडल्या जात आहेत. 2 धावेच्या जोरावर धाव फलकावरती धावा झळकतायत. 18 धावा. प्रतीक विषय थोडे निराश आहेत, कारण क्षेत्ररक्षक मुकेशकडनं हा झेल घेण्याची गरज होती असं त्याला वाटतंय. मात्र मुकेशला वाटत होतं की कदाचित हा झेल पकडण्याच्या नादामध्ये चौकारी जाऊ शकतो आणि स्वाभाविकपणे त्यांनी निर्णय बदललेला होता. प्रतीकच्या माराला सामोरा जातोय आतिश पाटील. रिवतचा फटका, अत्यंत सुरेख कव्हरच्या क्षेत्रामध्ये दर्शनीय चौकार. बदल्यात 22 धावा. जबरदस्त कामगिरी. जर 3 षटकांमध्ये इथे 35 ते 40 धावांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलं तर निश्चितच एक फायटिंग स्कोर उभारलं जाणार आहे. आणि त्याच अनुषंगाने वाटचाल करताना आईगाव देवी SK सापे संघ. दरम्यान जबरदस्त गणगणात आखात. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. एका टप्प्याच्या साह्यानं सीमा रेषा पार चौकार. स्वर्गीय किरण स्मृतीच्या ₹100 पारितोषिक आहे. कालपर्यंत या स्पर्धेमध्ये जवळजवळ 25 पर्यंत झेल टिपले गेलेले आहेत. कांदळे आणि डोळे गावचे अनेक प्रेक्षक आहेत. सचिन ठाकरे साहेबांचं आगमन झालं. अतिशय दर्शनीय फटका, पुनश्च एक लाजबाब कळ ड्राईव्ह. चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार. हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते आतिश पाटील यांच्याकडनं. दर्शनीय
तीन सलग चौकार जोडले गेले, एक रिवर्सचा वापर केला गेला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात आणि आत्ताचा लाजबाब कव्हर ड्राईव्ह दरम्यान प्रतीक विषय यांचा पुढचा चेंडू स्लोवर चेंडू होता, चेंडूला अचूक ओळखलं आणि डीप मिड विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू धाडला गेला एक धावेसाठी. एक धावेच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकतायत. 31 धावा. सचिन ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं, आपलं मनपूर्वक स्वागत. भाविश भोईर यांच्याकडनं सापे संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ 31 धावा आहेत. दरम्यान पुढचा चेंडू प्रतीक, एक स्लोवर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पाटील या चेंडूला ओळखू शकले नाहीत. निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत 15 धावाचा जोरावरती 31 धावा धावफलकावरती. सार्थक 11 कुरुन संघ आणि किंग्स 11 खानिवली संघ, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. सार्थक 11 कुरुन संघ, त्याचप्रमाणे किंग्स 11 खानिवली, दोन्ही कर्णधार. 3 षटकांचा हा डाव संपल्याबरोबर आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. चला खेळ सुरू करायचा आहे. इथे नाही आला आता. हा इथं म्हणतोय. अरे नाही इथे आला. जयेश, जयच्या माऱ्याला सामोरा जाईल आतिश पाटील. लाजबाब चौकारांची हॅट्रिक दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलेली आहे. जयेश विषय पहिला चेंडू सुरेख फटका, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे, सीमा रेषा पार षटकार. घरात हा फटका अगदी जागेवर चेंडू खोलवर टप्प्याचा होता, मात्र ज्या पद्धतीनं फटका खेळला गेलाय त्याचं स्किल तर दाखवलं, त्याची ताकदही या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मी ते म्हणेन शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट. लाजबाब फटका, षटकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 37 धावा दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच मिस टाइम फटका होता, मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. पळून एकदा पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावर 39 धावा. धावफलक आता डेंजर झोन कडे गेलेला आहे. 40 पेक्षा अधिक धावा. 3 षटकांचा डाव आहे आणि निश्चितपणे धारदार गोलंदाजी सापे संघाची आहे. मात्र प्रतीक विषय यांना विसरता येणार नाही, ज्यांनी पहिल्या सामन्यात 58 धावांचा पाऊस पाडला होता. जयेश विषयांच्या माऱ्याला सामोरं जातोय आतिश पाटील. पुढचा चेंडू जबरदस्त आघात मिड विकेटच्या क्षेत्रात, चेंडू जाईल. आईवा झेल टिपला जातोय प्रेक्षकाकडनं, सीमा रेषा पार षटकार. टिपणारा प्रेक्षक आमच्याकडे येतो आहे. देवीदास पालवी यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये, म्हणजे यापुढे आयवा झेल 200 रुपयाचा असेल, कारण एवन जोडीच्या माध्यमातून 100 रुपये आणि देवीदास पालवी यांच्याकडनं 100 रुपये. काल मला वाटतं याच प्रेक्षकांना 2 झेल पकडले होते. दरम्यान पुढचा चेंडू, एक गणगणाती आघात, चेंडू पुन्हा मिड विकेटच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार षटकार. काल 2 झेल पकडलेले, एक पकडलेला. मदनजी ठाकरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय.
किसन ठाकरे साहेब आणि रुपेश पालवी, संतोष पालवी. तर या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. काल एक झेल पकडलेला, आज एक झेल पकडला. एक झेलाला मात्र आता किती मिळालेत? 200. डबल धमाका. काल सिंगल धमाका होता. नाव काय तुझं? श्लोक. श्लोक. तर अभिनंदन बेटा. दरम्यान सलग 2 षटकार जोडले गेल्या. षटकारची हॅट्रिक पाहायला मिळेल का आतिश पाटील यांच्याकडनं? आणखी एक मोठा फटका. चेंडू मात्र कव्हरला, डीपला क्षेत्ररक्षक होता. अचूक झेल टिपतोय आणि आतिश पाटील मोठा मासा जाळ्यात अचूक अडकला जातोय. अरे स्वर्गीय ऋषिकेश पाटील आले होते. चेंडू जातो डीप कव्हरच्या क्षेत्रात. पण एकदा पूर्ण केले गेले. दुसरे धाव ही जोडली जाते. फंबलिंग झाली होती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 3 धावा पूर्ण. खऱ्या अर्थाने इतक्या धावा दिल्या गेल्या होत्या आणि शेवटच्या चेंडू झालेली फंबलिंग खूप मागे ठरू शकते. 54 धावा उभारल्या गेलेल्या आहेत. 55 धावांचं लक्ष असेल. या लक्ष्याला कसं पार केलं जाईल नक्कीच पाहणार, परंतु तत्पूर्वी आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. सार्थक 11 कोरून संघ आणि किंग्स 11 खानिवली संघ. सन्माननीय सचिन ठाकरे साहेब यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. वेलकम सचिन ठाकरे साहेब. सचिन ठाकरे आणि मदन ठाकरे दोघांनी नाणेफेकीसाठी यायचंय. सन्माननीय सचिन ठाकरे आणि मदन ठाकरे. एका बाजूला असेल सार्थक कुरुन संघ, दुसऱ्या बाजूला असेल किंग्स खानिवली संघ. सन्माननीय अतिथींच्या हातामध्ये मी नाणं दिलंय. किरण स्मृती आणि चॅलेंज ग्रुप. किरण कोण बोलतो? कोण बोलतोय? कोण बोलतोय? कोण बोलतो? तू बोलतो का? किरण स्मृती अशी कॉलिंग होती, मात्र चॅलेंज ग्रुप आलेला आहे. सोपान पालवी यांच्याकडनं शीतपेय आहे. मी मान्यवर विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण देऊया सार्थक 11 कुरुन संघाच्या कर्णधाराला शीतपेय. धन्यवाद. मान्यवर विनंती करतो, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. सार्थक 11 संघानं नाणेफेकीचा कोल जिंकलाय. निर्णय काय असेल? गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. समोर एक संघ मजबूत आहे. काही गेम प्लॅन बनवलाय? गेम प्लॅन तर नाही आहे, नॅचरल खेळ आपला. किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय वाटतं? आयोजन बोलायचं झालं तर आमच्या घरच्यासारखं जे आहे, कारण का सर्व आता मामाचं गाव आहे असं समजा, त्याच्यामुळं 1 नंबर आयोजन केलं आहे. चॅलेंज ग्रुपचा सुद्धा आम्ही धन्यवाद मानतो का तुम्ही आम्हाला इथं खेळायची संधी दिली, आणि खूप खूप धन्यवाद. रोमहर्षक सामन्याची अपेक्षा आहे, त्याची पूर्तता निश्चित केली जाईल 100%. नाणेफेकीचा कोल खानिवलीसाठी किती महत्त्वाचा होता? महत्वाचा होता. नाणेफेकी जिंकली असती तर काय केलं असतं? फिल्डिंग. फलंदाजी करायची. किती धावा जोडण्याचे उद्दिष्ट ठेवलेत? 40 ते 45. 40 ते 45 धावा या ठिकाणी उभारल्या जातील. कोणाची जबाबदारी असेल? शेखर दलवी, समीर, सुजल. म्हणजे आपण एकापेक्षा एक नावं घेतली, स्वतःचं नाव मात्र घेतलेलं नाहीये. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय वाटतं? खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर तुम्ही 3रा क्रमांक आम्ही कोशिंबीकर स्पर्धेमध्ये पटकावला, देवळी येथील स्पर्धेमध्ये 2य क्रमांक पटकावलेला आहे. पण एखाद्या स्पर्धेचं विजेतेपद PTC मधील मात्र प्राप्त केलेलं नाही. तर त्या अनुषंगाने या स्पर्धेकडे तू पाहतोस का? हो, नक्कीच. तर खूप खूप शुभेच्छा आहेत दोन्ही संघाला. एका बाजूला सार्थक 11, दुसऱ्या बाजूला असेल किंग्स खानिवली. सार्थक 11 कुरुन संघानं नाणेफेकीचा कोल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. फलंदाजी आमंत्रित केलेला आहे किंग्स 11 खानिवली संघाला. माईक गो टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक अजय घरत आणि व्हॉइस ऑफ भिवंडी दीपक सुतार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम दीपक. धन्यवाद गायकवाड सर. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं. चॅलेंज ग्रुप कळंबोली प्रस्तुत स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 मध्ये
स्पर्धेचा अंतिम दिवस मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावर आणि आता प्रेक्षकांची संख्या देखील वाढू लागलेली आहे. ट्रेन किक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर आमच्या समवेत जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील सामना गावदेवी एस के सापे विरुद्ध जय गणेश वाफाळे बी. सापे संघानं जबरदस्त फलंदाजी केली. 54 धावा कुठल्यात 3 षटकांमध्ये आणि 55 धावांचं टार्गेट पुन्हा तशीच फलंदाजी करावी लागणार आहे. त्या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग केली होती वाफाळे बी संघानं, पण आता चॅलेंज समोर आहे. चॅलेंज ग्रुपच्या या स्पर्धेमध्ये मोठं चॅलेंज त्यांच्या समोर आहे. 3 ओव्हर्समध्ये 55 बनवायचे आहेत. गोलंदाजीला सुरुवात करतोय निखिल पाटील. निखिल देखील एक हुकमाचा एक्का आहे. फलंदाजीमध्ये देखील सुरुवात करत असतो आणि गोलंदाजीमध्ये देखील सुरुवात करत असतो. हाय स्कोरिंग मॅच आहे. हाय एंटरटेनिंग देखील होऊ शकते. पहिला बॉल, पावलांचा वापर, लॉफ्ट केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दॅट्स अ मार्वलस हिट. प्रतीक विषय पहिल्याच बॉलवर षटकार ठोकत असताना जोडले गेलेले आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेशी ते जोडले गेलेले आहेत. दीपक, आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद सर. खूपच चांगली सुरुवात करून दिली आहे प्रतीक विषयने. खरं तर 55चं टार्गेट आहे 3 ओव्हरमध्ये आणि जी सुरुवात पाहिजे ती निखिल पाटीलच्या विपक्षामध्ये प्रतीक विषयने करून दिली. पायात टाकला होता, तेवढं सोपं नव्हतं परंतु चांगला उडवला. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगात बदल केलाय, संत गतीने टाकलाय. शेवटच्या क्षणाला स्ट्रोक ऍडजस्ट केला, स्टिअर केला बॉल बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या दरम्यान. परंतु भगवान अतिशय दक्ष, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव जरूर मिळताना दिसते. धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. प्रति षटक 18.33 ची सरासरी गाठायची आहे. हे जे टार्गेट आहे ना, हे सोपं नाहीये. परंतु प्रत्येक विषय काही वेळ जर खेळपट्टीवर थांबला आणि प्रथमेश तर मात्र टार्गेट सोपं देखील करू शकतात. तेवढी क्षमता आहे. होय, अगदी बरोबर. सलामीची जोडीने जर पहिल्या ओव्हरमध्ये धावा जमा केल्या, विकेट टिकून बॅटिंग केली तर या धावा देखील होऊ शकतात. दोन्ही क्षमता आहे आणि प्रात्यक्षिक देखील प्रतीक विषयने पहिल्याच बॉलवर दाखवलंय. आणि हे एसजी ग्राउंड अगदी आपण बघतो की हाय स्कोरिंग ग्राउंड आहे. फुल टॉस लॉफ्ट केला इनफिल्डच्या वरून. चांगला फटका आहे गॅप मधून. 2 खेळाडूंना बीट करेल बॉल डीप मध्ये. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. मिळाला प्रथमेश विषयच्या माध्यमातून. गॅप आहे. पॉवर प्लेचं षटक इनफिल्डच्या वरून पाठवलं होतं. खूपच चांगला स्ट्रोक आणि त्याने देखील चौकाराने सुरुवात केली. 55चं टार्गेट आहे आणि जी सुरुवात पाहिजे ती दोन्ही सलामीवीरांनी केली. परंतु विकेट टिकून असेच फटके सजवावे लागतील. गोलंदाजांसाठी काम कठीणच दिसतंय या मैदानावर. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागणार आहे. खोलवा टप्प्याचा थोडासा वेगवान गतीने टाकलेला बॉल ऑन साईडला टर्न करत असताना डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक. जीवन साळवीची फक्त एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 12. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. आणखी 43 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी. एक रंगतदार लढत ही होण्याची दाट शक्यता येथून दिसते. होय, अगदी बरोबर. प्रतीक विषय आणि प्रथमेश विषयचा विचार केला तर एक मोठा फटका आल्यानंतर सिंगल धाव देखील जोडण्याचा प्रयत्न करतात. स्ट्राईक रोटेट ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. लॉंग ऑनला आणि मिड विकेटला बाउंड्री लाईनवर फिल्डर. पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना ऑन साईडला 3 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. अगदी स्क्वेअर लेग. पंचांच्या उजव्या बाजूला एक फिल्डर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग आणि वाईडिश मिडॉनला खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. ऑफ साईडला मात्र जे फिल्डर्स आपल्याला दिसत आहेत सगळेच सर्कलच्या आतमध्ये. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या आतमध्ये लागला आणि स्वतःशीच नाराज आहे, निराश आहे फलंदाज प्रतीक. चांगली संधी होती कारण अगदी फुलवर घेतला होता त्याने, परंतु बॉलचा वेग कमी होता त्यामुळेच कुठेतरी टायमिंग चुकताना दिसलं. एकदा मिळाली धावसंख्या 13. होय, फुल टच बॉल जरूर होता. गती कमी होती. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची अतली खडा लागली. स्वतःवरच नाराज झाला. त्याला देखील माहिती एखादा मोठा फटका आला असता. टायमिंग साध्य करता आलं नाही प्रतीक लियाबिलिस. 2 मोठे फटके आलेत मात्र त्या व्यतिरिक्त सिंगल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज देखील पुरेपूर प्रयत्न करतोय चेंडूच्या वेगामध्ये
बदल केला जात आहे, मिश्रण केलं जात आहे चेंडूच्या वेगामध्ये. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज निखिल पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला अगदी ओव्हर पेच लॉफ्टेड फटका, बॉल चाललाय लॉंग ऑफला अँड इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. स्मृतीच्या चक बघा टॉप लेवलला हाय. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल चूक केली गोलंदाज निखिलनं. अगदी ओव्हर पिच बॉल टाकला, त्याचा फायदा घेतलाय फलंदाज प्रथमेशनं. षटकार ठोकलाय आणि असं वाटत होतं की पॉवर प्लेमध्ये कदाचित सरासरीच्या थोडासा मागे पडेल वाफाळे बी संघ, परंतु नाही, सरासरीच्या थोडासा पुढे गेलेला आहे. 19 धावा फलकावर पहिलं षटक समाप्त. हो, अगदी बरोबर सुरुवात चांगली केली, जी सरासरी पाहिजे ती गाठली आणि विकेट टिकून बॅटिंग करायला सुरुवात केली. सापे टीम जीवन सालवे मागच्या मॅचचा हिरो होता. आपल्याला ती सूचना अगोदर आयोजन कमिटीच्या माध्यमातून दिलेली नाहीये, परंतु ती सूचना आम्ही पोहोचवतो. आपली कॅप परिधान करायची, पेनल्टी आपल्याला नसणार आहे, कारण तुमच्यापर्यंत ती बातमी पोहोचली नव्हती. त्यामुळे विनंती असेल की ती कॅप परिधान करायची, कारण का जीवन सालवे आता गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळालं. अजय सर, 55चं टार्गेट आपण चर्चा करत होतो की विकेट टिकून बॅटिंग झाली, सरासरीचा टार्गेट जर जी सरासरी पाहिजे ती जर गाठली तर या धाबा होऊ शकतात. जोपर्यंत प्रथमेश खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धोक्याची घंटे असेल सापे टीमला. त्याच्या विकेटसाठी प्रयत्न करावे लागतील SK गावदेवी स्पोर्ट्स सापे टीमला. समीकरण 12 बॉल्समध्ये 36 धावांची आवश्यकता. चला, गोलंदाजी करत असताना तुम्ही कॅप परिधान नाही केली तरी चालेल, परंतु जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता फिल्डिंग करण्यासाठी तेव्हा मॅन ऑफ द मॅचची कॅप आपल्या डोक्यावर असणं गरजेचं आहे. हे स्पर्धेचे नियम आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे जीवन साळवी. गोलंदाजी करताना विदाऊट कॅप तुम्ही गोलंदाजी करू शकता. 12 बॉल्स आणि 36 धावा. पॉवर प्ले चांगलाच फोडलाय फलंदाजांनी. दोन्ही सलामीवीर चांगल्या टच मध्ये पाहायला मिळत आहेत, पण आता खऱ्या अर्थानं त्यांची परीक्षा असणार आहे. नॉन पॉवर प्ले ओव्हर्स, विखुरलेलं क्षेत्ररक्षणाचं जाळं, ऑन साईडला जास्त प्रोटेक्शन, सीमारेषेवर आपल्याला बाउंड्री रायडर्स पाहायला मिळत आहेत. 3 अक्रॉस द लाईन ऑन साईडला तटवलाय फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, फेक विकेट कीपरच्या दिशेनं स्वेअर फेक आहे, परंतु बॅकअप करण्यासाठी फिल्डर, ओ हो, फायदा घेतलाय फलंदाजांनी. 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. सुमार दर्जाचं क्रिकेट सापे संघाकडून पाहायला मिळतंय. जिकडे एकच धाव होती दीपक, तिथे 3 धावा बहाल करण्यात आलेल्या आहेत. खरं तर दुसऱ्या धावीसाठी प्रथमेश विषय धावून गेला होता, स्वतःकडे त्याला स्ट्राईक ठेवायची होती, परंतु त्यानंतर ओव्हर थ्रो देखील झाला आणि त्याने विचार केला की टार्गेट मोठे आहे, तिसरी धाव देखील येणं गरजेचं आहे, कारण का प्रथमेश देखील चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून देखील आपण जर विचार केला तर एक षटकार, एक चौकार आलाय. चांगली सुरुवात करून दिली 55चं टार्गेट चेस करत असताना. तर विकेटच्या शोधामध्ये प्रयत्न करावे लागतील. थोडीशी परीक्षा असेल या ओव्हरमध्ये जीवन सालवीची. विकेट मिळून द्यावं लागेल. एक ब्रेक थ्रो आला तर थोडासा दबाव किंवा थोडासा प्रेशर निर्माण होऊ शकतो. ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता आहे. दोन्ही फलंदाजांचा जंप असताना दिसतोय. 3 आणि 4 चेंडूच खेळलेत, परंतु बॉल देखील मिडल करताना दिसलेत. दोघेही घातक ठरू पाहत आहेत. 11 धावांचं योगदान आतापर्यंत प्रत्येक विषय आणि प्रथमेश विषयनं दिले. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. जीवन फुल टॉस आहे. यावेळेला स्विंग केला ऑन साईडला, उंची जास्त, लांबी कमी, फिल्डर जज करतोय आणि जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगलाई खेळ मैदानावर माघार. विकेट गमावली आहे प्रथमेश विषयने. बाद होण्यापूर्वी 4 बॉल फेस केले. 11 धावांचं त्याने योगदान दिलं. फुल टच बॉल होता, टायमिंग साध्य करता आले नाही. प्रॉपर बॉलला बॅटवर देखील गेलता आलं नाही. ज्यावेळेस लेग स्टंपवर फुल टच असतो राईट हँड बॅटरसाठी, त्यावेळेस त्याच्यासाठी ती मेजवानी असते, परंतु टायमिंग साध्य करता आलं नाही. डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगला झेल पाहायला मिळालं. विकेटची आपण अजय सर चर्चा करत होतो. जीवन सालवीची थोडीशी परीक्षा होती, परंतु ती परीक्षामध्ये तो पास झाल्याचं म्हणावं लागेल. परंतु त्यापेक्षाही महत्वाची विकेट प्रत्येक विषयाची आपल्याला पाहायला मिळेल. ती विकेट महत्वाची आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. एक ब्रेक थ्रो आलाय, थोडासा दबाव नक्कीच निर्माण होईल. प्रत्येक विषयाला तुम्हाला नॉन उभं करावं लागेल किंवा विकेट घ्यावी लागेल. समीकरण 10 चेंडू आणि 33 धावा. नवीन बॅटर जयेश विषय, तो देखील तेवढाच विस्फोटक बॅटर आहे. जीवन साळवी नशीबवान ठरलाय. फुल टॉसवर त्याला विकेट मिळाली. मागच्या मॅचमध्ये मेडन षटक टाकलं होतं. चांगला लेंथ बॉल उडवलाय समोरच्या बाजूनं. फिल्डर येईल वाईडिश लॉंग ऑन मध्ये. तोपर्यंत फक्त एक धाव घेण्याची संधी आहे.
सिंगलच्या जोरावर धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचते. एका गड्याच्या मोबदल्यात 55 धावांचा पाठलाग करत असताना जय गणेश वाफाळे बी संघ गावदेवी SK सापे संघाच्या विरोधात खेळत असताना आता समीकरण 9 चेंडू आणि 32 धावा. कुठेतरी दुसऱ्या ओव्हरमध्ये जीवन सालवीने कमबॅक करून दिले. 3 बॉलमध्ये 4 धाबा, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आले. निखिल पाटीलने जास्त धाबा खर्च केल्या होत्या, त्याचं ते पहिले षटक खर्चिक राहिलं. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ओ फुल टॉस, कडक ड्राइव्ह, ओ हो खराब क्षेत्ररक्षण. स्वप्नीलनं मोठी चूक केली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धावा मिळतील 4. स्मृतीच्या ने चुकी केली. मिड ऑफ मध्ये तो होता अगदी जवळून, पायाच्या जवळून 2 पायांना भेदून बॉल मागे गेला. चांगला ऑफ ड्राईव्हचा नमुना दाखवला प्रतीक विशेने. बॉलवर पूर्णपणे जाण्याचा प्रयत्न झाला नाही. थोडासा साइडवेज राहिला आणि त्याच्या थोडासा डाव्या बाजूने तो बॉल निघालेला आहे. शरीर बॉलच्या मागे ठेवणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा त्याच दिशेनं ड्राईव्ह केलाय. चांगली गोलंदाजी. याही वेळेला थोडंसं फंबलिंग, मात्र हा बॉल मागे गेलेला नाही. फक्त एक धाव मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 28 या आकड्यावर जाऊन पोहोचली. आता 7 चेंडू आणि 27 धावा. कठीण दिसतंय समीकरण वाफाळे बी संघासाठी. होय, आता मोठ्या फटकेची आवश्यकता आहे. नितीश आमचं जयेश विषयकडे देखील 7 बॉलमध्ये 27 धावा, एखादा षटकार आला तर 6 बॉलमध्ये 21 हे समीकरण राहील. परंतु या ओव्हरमध्ये जीवन सालवीने जीवन मिळून दिले चापे टीमला. पुढचा बॉल राऊंड द विकेटने ऑन साइडला स्विंग केलाय. बॉल चाललाय कौ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. 6 धावांसाठी षटकार आणि प्रेक्षकांनी पकडले आयवा झेल. दर्शक तो मेला लूट रहे हैं, लेकिन ये छोटा पैकेट बड़ा धमाका करता हुआ बीच मैदान में जयेश विशे. कमाल का शॉट, ये बिल्कुल स्लॉट में गिरी थी. फ्रंट लेग को गेंद की लाइन से हटाया और जोरदार प्रहार किया है ऑन साइड में. शानदार छक्का और एक अच्छा कैच वहां पर दर्शक द्वारा. आइए आपके लिए 100 रुपयों का इनाम है. रन संख्या 34, 1 विकेट के नुकसान पर. मैच बहुत ही रोमांचक स्थिति में. 6 गेंदों में 21 रनों की जरूरत जय गणेश वाफाले बी टीम को जीतने के लिए. पहिल्या दिवसामध्ये एका प्रेक्षकाने 4 झेल पकडले. तो एजी डोले टीमचा समर्थक होता. कालच्या दिवसामध्ये डोले टीमच्या एका खेळाडूने 3 झेल पकडले आणि आता देखील जर्सीवर डोले दिसते. हे डोलेकरांचं डोला भरपूर लागलंय असं म्हणावं लागेल. ऐसे लगता है कि हमारी जगह गलत है. थोडीशी आपण चर्चा करूयात. कॅमेरामॅन आपण देखील त्यांना फोकस करायचं आहे. कुठला आहेस, नाव काय? रोहित डोल्याचा. 100 रुपये कॅच साठी चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून दिले जातील. अजून 100 200 रुपये दिले जातील. काय करशील या 200 रुपयाचं? देवीदास पालवे यांच्याकडून देखील 100 आलेत. काय नाही, असं पोरांना गोला खावाडा. पोरांसाठी गोला खायचा आहे. धन्यवाद. असेच झेल पकडा. आपलं अभिनंदन. क्या बात है. चलिए इनाम दोस्तों के नाम. 6 गेंदे 21 रन. मैच गर्म हो चुका है. प्रतीक विषय के पास स्ट्राइक. जयेश ने छक्का जड़ दिया है पिछले ओवर की अंतिम गेंद पर और गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए आतिश पाटिल तैयार. आतिश ने ही जबरदस्त आतिशी बल्लेबाजी की. सापे टीम की ओर से 40 रनों की पारी खेली 13 गेंदों में, जिसके बलबूते पर 54 रन बनाए थे 3 ओवर्स में, लेकिन वो भी सुरक्षित तो नजर नहीं आ रहे फिलहाल. कुछ कहा नहीं जा सकता है. अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी मैच को जीतने के लिए. 6 गेंदे 21 रन. सामने प्रतीक विषय. लो फुल टॉस डिस्पैच किया है स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में. और क्या ये भी कैच होगा? नहीं, कैच झूठा है लेकिन बाउंड्री के बाहर. सिक्सर. सेटला लेग स्टंपवर फुल ठेवला होता, त्याला पुल केला आणि बॉलला गुल केला. षटकार आलाय. पेपर आता सोपा झालाय. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर थोडासा दबाव निर्माण होतो. गोलंदाजावर आत्मविश्वास वाढला असेल. आता प्रत्येक विषयचा 5 बॉल शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. हाई स्कोरिंग, हाई प्रोफाइल और हाई एंटरटेनिंग मुकाबला. स्वर्गीय किरण शेठ पाटिल स्मृति चषक 2026 कलंबोली. चैलेंज ग्रुप की ये पेशकश. इस बार हैमर किया गेंद हवा में. मिस टाइम कर बैठे हैं. फील्डर क्या पहुंच पाएंगे? ओहो जबरदस्त कोशिश. थोड़ी सी गेंद आगे गिरी है और इसी बीच 2 रन के लिए पलट चुके हैं. 2 रन कंप्लीट करते हुए प्रतीक अपने पास स्ट्राइक रखते हुए. समीकरण 4 गेंदे और 13 रन. अजूनही एखादा डॉट बॉल किंवा विकेट साठी प्रयत्न करावे लागतील या ओव्हरमध्ये. अतिश पाटीलला बॉल चांगला होता, परंतु जागा बनवून गॅप मध्ये उडवला होता प्रतीकने. 4 बॉलमध्ये जुनी 13 धावांची गरज. एक मोठा फटका आला तर वाफाली बी टीम कडे हा सामना झुकेल, परंतु प्रतीक विषयची विकेट आली तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यासाठी आता अतिश पाटीलला प्रयत्न करावे लागतील. चेजिंग कंपल्सरी. 4 गेंदे 13 रन. 2 बड़े हिट्स.
वही कोशिश, इस बार स्लोअर बॉल को पिक किया और फेंक दिया है लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर। शानदार छक्का। मध्ये आता फक्त 7 धावांची आवश्यकता, कमी गतीचा होता, अगदी पुढ्यात टाकलं होतं, टायमिंग चांगलं साध्य केलं आणि समोर लॉफ केला. कमी गतीचा बॉल टाकला तरी देखील त्याच्यावर तुटून पडणारा हा प्रतीक आहे. भल्या भल्या गोलंदाजांना नाचवले आणि या ओव्हरमध्ये देखील 21 धावांची आवश्यकता असताना 2 षटकार आले. 3 बॉलमध्ये धावा खर्च केले 14 आणि 3 बॉलमध्ये आता फक्त 7 धावांची गरज. टायमिंग चांगलं आहे प्रतीककडे और पिक कर रहे हैं, हाथ से पिक कर रहे हैं स्लोअर डिलीवरी को। आतिश गलतियां कर रहे हैं, वो स्लोअर डिलीवरी डालना बड़ी बात नहीं है, लेकिन वो वेल डिस्गाइज होनी चाहिए। ऐसी स्लोअर बॉल होनी चाहिए जो बैट्समैन को समझ में ना आए। और लेंथ में भी तो गलती हो रही है, बिल्कुल ओवर पिच डाल बैठे थे, तो उसका पूरा फायदा उठाते हुए प्रतीक विशे। धुआंधार बैटिंग एक बार फिर से प्रतीक विशे द्वारा, लेकिन मैच खत्म नहीं हुआ है। 3 गेंदों में 7 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए जय गणेश वाफाले बी को। क्या वापसी कर सकते हैं आतिश पाटिल? आइए देखते हैं अगली गेंद, राइट आर्म ओवर द विकेट। और ये तेज है, शॉट उससे भी तेज है, एक और छक्का। स्मृती चषक फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये खूप साऱ्या चुक्या झाल्यात. एक चौकार गेला, जिथे 1 धाव होती तिथे एक्स्ट्रा 3 धावा आपण पाहायला मिळाल्या. त्यावेळेस प्रतीक विशेष स्ट्राईकला आला, त्याचा देखील फायदा वापाले बी टीमला झाला. परंतु अजूनही आपण जर विचार केला तर एका धावेची गरज आहे. 2 बॉल शिल्लक आहेत, इथे विकेट पाहिजे. मॅचची गोष्ट वाढेल अजय सर, विकेटच्या शोधामध्ये प्रयत्न करावे लागतील. शेजारी वाढवलेत. और जब नजदीकी क्षेत्ररक्षक आते हैं तो बल्लेबाज थोड़ा सा कंफ्यूज हो जाता है। कई बार हमने ये ग्रामीण क्रिकेट में देखा है, ये समीकरण थोड़ा सा बल्लेबाज को दुविधा में डालने वाला रहता है। बड़े शॉट के लिए जाए या फिर सिंगल निकाल कर ही मैच फिनिश किया जाए, ग्राउंडेड शॉट के लिए जाए या फिर हवाई फायर करे। ये देखते हैं प्रतीक क्या करते हैं। 2 गेंदे 1 रन कंपलसरी। बढ़िया शॉट, बैकफुट पर जाकर निकाला है, पॉइंट के ऊपर से स्लैश करते हुए चौका। और इसके साथ ही मुकाबला जीत लिया है जय गणेश वाफाले बी टीम ने। एक बार फिर से हीरो बनते हुए प्रतीक विशे, हार्ट ऑफ पीटीसी। मुख्य व्यासपीठावर काही आपण सन्मान करणार आहोत. त्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच ची चर्चा देखील करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच खेळाडू 11 गेंदों में 40 रनों की नाबाद मैच जिताऊ पारी प्रतीक विशे द्वारा। मैच में 58 रन बनाए थे, 2 ही। शेखर दलवी, खानिवली संघ देखील जोडला गेलाय. आपले देखील सरचे स्वागत. मॅन ऑफ द मॅच पंचर्चा